गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातल्या ग्रामपंचायत शिलापूर अंतर्गत येणाऱ्या मेहताखेड गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालंय। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। गावामध्ये असलेल्या 2 बोरवेल्स पूर्णपणे कोरड्या पडल्यात, त्यामुळे पाण्याचा एकमेव आधार सुद्धा आता संपुष्टात आलाय। त्यामुळे महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सकाळपासूनच पाण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय। काही वेळ दिवसभर वाट बघून सुद्धा पुरेसं पाणी मिळत नाही, त्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावामध्ये पाणी पुरवठा योजनेचं काम हे पूर्ण करण्यात आलंय, पण योजना पूर्ण झाल्यानंतर सुद्धा नळांना पाणी येत नाहीये। त्यामुळे ही योजना केवळ कागदावरतीच आहे असा आरोप आता इथले ग्रामस्थ करतायत। लाखो रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना पाण्याचा थेंबही मिळत नाहीये, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। गावकऱ्यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाकडे ह्या वारंवार तक्रारी सुद्धा केल्या आहेत, पण तरी सुद्धा अजूनही कुठलीही ठोस अशी कारवाई झालेली नाहीये। आमदार आणि खासदारांनी गावाकडे दुर्लक्ष केले असा आरोप सुद्धा ग्रामस्थांनी केलाय। एकीकडे शासन जलजीवन मिशन सारख्या योजना राबवत असतानाच प्रत्यक्षात मेहताखेडा गावामध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय आणि प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे। पाणी टंचाईची समस्या तर खूप आहे सर। कसं आहे, गावामध्ये 3 बोरवेल आहेत, त्याच्यापैकी 3ही बोरवेलमध्ये पाणी म्हणजे खूप कमी प्रमाणात लागलेलं आहे। गावामध्ये एक विहीर पण आहे, त्या विहिरीला आता एकाच महिन्यामध्ये पूर्णपणे पाणी आटून जाईल सर। तक्रार तर ह्या ग्रामपंचायतचे सरपंच त्यांच्याकडे केली आहे, जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समितीला पण केली आहे। म्हणणं म्हणजे असं आहे की गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे, तर ती समस्या पूर्णपणे कायमची म्हणजे पूर्णपणे झाल्या पाहिजे, असं समस्या आहे ते पूर्ण झाल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे। पाणी गावामध्ये मिळत नाही सर, पण एकच पर्याय मग भांडणं करावं लागतात पाण्यासाठी। आता ह्या बोरवेलवरच पण एवढ्या बकेटी आहेत, माझा नंबर लागला, दुसऱ्याचा नाही लागला ते ओरडते, दुसऱ्याचा लागला तिसऱ्याचा नाही लागला ते पण ओरडतात मग। तर ही एक खूप मोठी समस्या आहे सर। ह्या गावामध्ये हर घर नळ तर राबवला आहे सर, पण काय माहीत आता ते नळाची योजना कधी चालू होते। नळाचे पाईप घरापर्यंत तर पोहोचले, पण तो पाणी अजून घरापर्यंत पोहोचलेला नाही सर। सरकारला हीच विनंती आहे की हा गाव म्हणजे जन्मापासूनच इथं वसलेला आहे, तरी ह्या गावामध्ये पूर्वीपासूनच पाण्याची खूप समस्या आहे। तर सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी ह्या गावाची पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे मिटवून द्यावी। आमच्या गावी पाण्याची खूप समस्या आहे। समस्या म्हणजे पाणी आता विहिरीचा पाणी आटला पूर्ण तो पांढरा होऊन जाते। प्यायला एवढी अडचण आहे का सकाळी भरावा तर तो तुरंतमध्ये प्यायला पाणी काही कामात ये नाही। आणि औषधी पण महिन्यातून एखाद्या वेळी 2 वेळा 3 वेळा असे टाकतात। औषधी टाकायला पाहिजे। आपल्या गावामध्ये 3 बोरवेल आहेत, नाही 2 बालट्या पाणी निघते आणि बंद होऊन जाते, पाणी निघतच नाही। 30 ते 40 घरांची वस्ती आहे, पण आम्हाला पाणी मिळत नाही। पाण्यासाठी आम्ही बोरवेलवर जागत राहतो, बसून राहतो, पण पाणी काही मिळत नाही। आम्ही रोजीरोटीचे माणसं आहोत, पण रोजीरोटीला जायला खूप उशीर होते। कडे कोणी शासन लक्ष देत नाही। वारंवार आम्ही तक्रार करतो, पण आमची समस्या काही दूर करत नाही। तर आमची समस्या ही पाण्याची दूर केल्या पाहिजे, लक्ष द्यायलाच पाहिजे, ही अशी विनंती आहे। पाणी म्हणजे आमच्या गावामध्ये खूप कमी आहे। पाणी आम्ही बोलता पण बाल्टीभर निघते, त्याच्यावरती पाणी निघत नाही। गावामध्ये नळा दिला आहेत, पण नळामध्ये पाणी नाही येत आहे। गाई ढोर आहेत, पण आमच्या गाई ढोरायलाही बरोबर पाणी नाही होत आहे। आता विहीरही पण आटली आहे आमची पूर्णपणे। 2-3 बोरिंग आहेत, पण 3ही बोरिंगला बरोबर पाणी नाही येत आहे। तक्रार तर झाली आहे सर, लेकिन पाणी बरोबर कोणीच नाही आणून देत आहे। आता 2 दिवसात नाही तर ते विहीर पण पूर्णपणे आटल ना, तिच्या विहिरीचा पाणी पण पूर्ण रोला होते ना पाणी। मग आम्ही तक्रार ग्रामपंचायतमध्ये केला आहे, पण ते कोणी येत नाही, बघत पण नाही येतं येऊन सनी का पाणी आहे नाही आहे। आता विहिरीचं पाणी आता बस 2-3 दिवसात नाही तर तो पण आटेल ना, मग बादमध्ये आम्हाला पिवाच्या पाण्याची सुविधा पण नाही आहे। बरोबर पाणी म्हणजे इकडे पाणी भेटतच नाही आहे। उन्हाळ्यामध्ये तर पूर्णपणे विहीर पण आटून जाते। पाणीची उपाय तर बहुत केला आहे जी, पण बरोबर पाणी कुठंच नाही आहे। आम्ही टंकी आणला आहे, पण ते पण लावून नाही झाली आहे ना, आजपर्यंत पाणीच नाही येत आहे बरोबर। म्हणजे कुठेच पाणी आम्ही म्हणला बोरवेल करून सनी सीधा मोठीच्या तिकडे टंकी करून लावून द्या, पण ते पण नाही केलं आहे त्यांना। येतना बोरिंगचं पाणी बरोबर देतच नाही आहे। बोरिंग पाणी म्हणजे पूर्णपणे बाल्टी 2 बाल्टी त्याच्यावरती पाणी मिळतच